दोन पाय आहे, धर्माचे दोन पाय, पहिला बाप आणि दुसरी माय. धर्माचे दोन पाय, पहिला बाप आणि दुसरी माय. अरे यांना आई बाप कळणार नाही, हे वाईटाची संगती करतील. आलं लक्षात? कबीर महाराज म्हटलेले एका ठिकाणी, आठवतंय तुम्हाला? कबीर महाराज म्हणतात, संगत मत करना खोटी, संगत मत करना खोटी, दुनिया उलटी है झूठी. कबीर महाराज म्हणतात, सगा भाई को बुरा बोले, सगा भाई को बुरा बोले, साले को सम्माना, और माँ बाप भीख मागे ससुरे को जिमखाना. सख्या भावाचा घात करतो, हितभर बांधावरून सख्या भावाचा खून करतो, भाऊस भावाचा रक्त पितो, आणि जे जगात आपले वैरी आहे त्या वैर्यांना घरात स्थान देतो. यालाच अधर्म म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. जाऊ द्या, लांबवत नाही. महाराज म्हणतात, राजा राजा, धर्माचे दोन पाय, पहिला बाप आणि दुसरी माय. आई बाप धर्माचे पाय आहेत, पण या लोकांना आई बाप कळणार नाही. जगात आई सारखं दैवत नाही. काय म्हणणं आहे तुमचं? जगात पण आई कोणाला कळाली? आई, आई शब्दाचा अर्थ करतो का? आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. ईश्वरी आत्म्याचा साक्षात्कार घडून आणते, तिलाच आई म्हणतात. एखाद्या वांजनं जर ठरवलं ना मला आई व्हायचंय, शक्य नाही. बरोबर आहे की नाही? आई जर व्हायचं असेल तर आई व्हायचा सोंग या माऊल्याला करता येत नाही. आई जर व्हायचं असेल तर 9 महिने 9 दिवस गर्भात ओझं वागवावं लागतं महाराज. 9 महिने 9 दिवसानंतर धन्य त्याची माय प्रसावली बाळाला जन्म देते. जन्म दिल्यानंतर थांबत नाही, ती तर हाताच्या फोडासारखं जगते. बाबा चुकीचं असलं तर मला लगेच बोला. आपल्याला सुद्धा एका आईने जन्म दिला, जन्मच नाही दिला तर हाताच्या फोडासारखं जपलं. बाळा होता, बाळासाहेब बनवला, बाळासाहेबच बनवला नाही. माझ्या बाळाला सर्दी पडसं होऊ नये म्हणून बाजरीची पेच पिली. आईन उन्हाळ्यात थंडगार पाणी पिण्याची इच्छा जरी झाली तरी चुलीवर गरम पाणी केलं आणि ते गरम पाणी पिली. माझ्या बाळाला नरम कातड्याला जखम होऊ नये म्हणून नरम अंथरूण आथरलं. आपण जन्माला आलो आणि आपल्या आईचा स्तन फुगला. फुगलेल्या स्तनामध्ये दूध निर्माण झालं. दूध निर्माण होत असताना आईच्या शरीरातले 10 थेंब रक्ताचे घटतात. त्यावेळेस 1 थेंब दुधाचा तयार होतो. 10 थेंब रक्ताचे घटतात, 1 थेंब दुधाचा तयार होतो. तिच्या स्तनामध्ये थेंब थेंब दूध तयार नाही होत, अमृताचा सागर तयार होतो. प्रेमाची गंगा वाहते. तिनं आपल्याला प्रेमाने मांडीवर घेतलं. आपल्या मुखात दात नव्हते, हिरड्या होत्या. हिरड्या आपलं थोबड पुसलं, पुसलेलं थोबड उचकावलं. उचकलेल्या थोबडामध्ये तिचा पाणवलेला स्तन तिने पिळला. पिळलेला स्तन तिने आपल्या तोंडात टाकला आणि स्तन तोंडात टाकल्यानंतर आपल्या आईच्या स्तनाला आपण हिरड्याने चावायचो महाराज. आणि चावल्यानंतर अमृताची धार आपल्या नळड्यात जायची. 3 किलोचा गोळा होता, 63 किलो बनला. जन्माला आला 3 किलो होता, आईचं दूध पेला आणि 63 किलो बनला. जन्माला आला 3 किलो होता, 63 किलो बनला. तुझ्या आईचं दूध आठव. आणि तुला जर आई कळाली नाही तर गळ्यात माळ घालायचं काहीच काम नाही. तुम्हाला मी गॅरंटेड सांगतो महाराज. कबीर महाराज म्हणतात, अरे मूर्ख, जब दात न थे तब दूध दियो, जब दात न थे तब दूध दियो, जब दात आए तो अन्न देते हैं. दात नव्हते त्यावेळेस तुला दूध पाजलं हरामखोर, आणि दात आल्यानंतर तिने काबार कष्ट करून तुला अन्न घातलं. म्हणून सर्वात श्रेष्ठ धर्म असेल तर आई. विठ्ठल विठ्ठल. सुभाषितकार सुंदर गातायत एका ठिकाणी, आठवतंय तुम्हाला? स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी.
असेल तर आई आहेत. आई आलं लक्षात. सकाळी माझा मुलगा घराच्या बाहेर गेला आणि संध्याकाळचे 10 वाजले, माझा रामू काय येत नाही. कुणीतरी माझ्या रामूला पाहायला जाय असं अंतःकरण फोडून बोलते. तिचं नाव आहे बापे काशी माया बापे महाराज किती सुंदर प्रमाण दिलं. माया बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी कुंडली के काय केले. सर्वात श्रेष्ठ तीर्थ असेल तर आई आणि बाप. ज्ञानेश्वरी उघडा. ज्ञानेश्वरीच्या 17व्या अध्यायातली 233 का 4थी ओवी आहेत. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगतायत ज्ञानेश्वरीमध्ये, सकल तीर्थाचे धुळे जे का माता पितरे तये श्री विसी की शरीरे की जय. कबीर महाराज सुद्धा एका ठिकाणी म्हणतात, आठवतं तुम्हाला, काहे को जाता है काशी रे बाबा, काहे को जाता है मथुरा बाबा, काहे को जाता है काशी रे बाबा, काहे को जाता है मथुरा बाबा, काहे को जाता है काशी रे बाबा, काहे को जाता है मथुरा, काहे को जाता है काशी रे बाबा, काहे को जाता है मथुरा. क्या है काशी में, क्या है मथुरा में, सब कुछ है तेरे घर में बाबा. क्या है काशी में, क्या है मथुरा में, सब कुछ है तेरे घर में बाबा. काहे को जाता है काशी रे बाबा, काहे को जाता है मथुरा तू, काहे को जाता है काशी रे बाबा, काहे को जाता है मथुरा तू, काहे को जाता है मथुरा बाबा, काहे को जाता है मथुरा, काहे को जाता है काशी रे बाबा, काहे को जाता है मथुरा तू. कबीर महाराज म्हणतात, काहे को जाता है काशी रे बाबा, काहे को जाता है मथुरा तू, क्या है काशी में, क्या है मथुरा में, सब कुछ है तेरे घर में बाबा. म्हणून सर्वात श्रेष्ठ धर्म आई आहे, दुसरा बाप आहे. आमचे बाबाजी म्हणतात, सद्गुरु जनार्दन मौली, बाबानो गळ्यात माळ घाला, कपडाला गंध लावा, मुखात रामकृष्ण हरी म्हणा, मानव तुकोबाचं भजन करा, आळंदी पंढरीच्या वारीला जा. आईला आई म्हणा, बापाला बाप म्हण. बाबाजींचं वाक्य असायचं, भाऊ अरे आईला आई म्हण, बापाला बाप मान, देव तुझे हातपाय दाबील. अरे आई तिच्या हाडामासापासून तू जन्माला आला रे. बाबाजी तुला तुझ्या गावात हेच सांगायला आले. आमच्या बाबाजींचं वाक्य असायचं. अरे बापाची भूमिका, तुम्ही चौघ झाले, तुम्हा चौघायला ज्या बापानं सांभाळलं, आलं लक्षात. अरे बाप चौघायला सांभाळितो आणि तुम्ही चौघ एका बापाला सांभाळित नाही. हे भाऊ आईला आई म्हण, धर्म कर, आलं लक्षात. आणि मग त्यावेळेस बाबाजींच्या सोबत आणि शिष्यगण असायचा. मग ते शिष्यगण पेटवासर एका सुरात लहरा रागामध्ये प्रमाण द्यायचे. कोणते प्रमाण होते माहिती का, आठवते तुम्हाला? धर्म करा धर्म करा, धर्म करा धर्म करा, तेने देव येईल घरा, तेने देव येईल घरा. धर्म पांडवाने केला, अंगी देव राबविला हो, अंगी देव राबविला. आई बाप केवळ काशी
येणे न जावे तीर्थाशी हो, येणे न जावे तीर्थास, याला म्हणायचं धर्म. छत्रपती शिवाजी राजांचा मुलगा संभाजी राजा, संभाजी राजांना साखळदंडाने बांधलं. कोणी? औरंगजेबाने. भयंकर सांगतो तुम्हाला. विठ्ठला साखळदंडाने पॅक बांधलं आणि बांधल्यानंतर औरंगजेबाने सांगितलं संभाजी राजाला, देख संभा, अगर तू हिंदू धर्म छोड़ के मुसलमान धर्म का स्वीकार करेगा तो मैं तुझे इकुलती एक कन्या, उसके साथ तेरा ब्याह कर दूंगा और तुझे राजा बनाऊंगा. संभा, बस तू इतना ही कर, हिंदू धर्म छोड़ के मुसलमान धर्म का स्वीकार कर. संभाजी राजाने सांगितलं, राजा औरंगजेबा बोलतोस काय तू? तुला लाज वाटते का? अरे मी मर्द मराठ्याचा बच्चा असे, हे हाडही माझे लेचे पेचे नसे, या नसा नसातून हिम्मत माझी वसे. खबरदार खबरदार, जर मला हिंदू धर्म सोडून मुस्लिम धर्म स्वीकारायला लावशील तर याद राख. औरंगजेबाने सांगितलं, संभा देख, अगर तूने हिंदू धर्म छोड़ के मुसलमान धर्म का स्वीकार नहीं किया ना तो मैं तुझे जान से मार डालूंगा. संभाजी राजा सांगितलं, मराठी आहे मराठी. मराठी म्हणजे माहितीये का? शिळाच्या जबड्यात घालून हात मोजतो दात, ही जात मराठ्याची आहे. वाकेल मोडेल पण वाकणार नाही. वाकणारी जात मराठ्याची नाहीये. वाघाचा बछडा आहेत. माझ्या बापाचं नाव तुझ्या घोड्यानी जर ऐकलं ना तर 4-4 दिवस तुझे घोडे पाणी पित नाहीत. ती जात मराठ्याची आहेत. माझं नाव संभा आहेत. एक 5 मिनिटासाठी मला मोकळं कर आणि मोकळं करून हे उद्गार माझ्या समोर काढ. जर नाही 5 मिनिटाच्या आत तुझे तुकडे तुकडे करील तर जात मराठ्याचे नाव सांगणार नाही. विठ्ठला विठ्ठला. तुम्हाला सांगतो महाराज, राग आला संभाजी राजांचा. राग कोणाला? औरंगजेबाला. अग्नी पेटवला, लोखंडी सळया अग्नी टाकल्या, लालबुंद सळया तापवल्या, सळया हातात घेतल्या. अग्नी औरंगजेबाने संभाजी राजांच्या डोळ्यापुढे नेला आणि डोळ्यापुढे नेल्यानंतर सांगू लागला, देख संभा, आखरी वार्निंग देता हूं, अगर तू हिंदू धर्म छोड़ के मुसलमान धर्म का स्वीकार नहीं करेगा तो मैं तुझे अभी तेरे आंखें फोड़कर तुझे जान से मार डालूंगा. संभाजी राजांनी सांगितलं, धर्माचा म्हणून मेलो ना तर धर्मासाठी परत जन्माला येईल. जन्म घेणे लागेल. धर्मासाठी मेलो तर धर्म घेऊन धर्मासाठी परत जन्माला येईल. पण अधर्मी म्हणून माझ्या कपाळावर शिक्का मारून मी जगणार नाही. तुला मारतो का? माझ्या देहाचे तुकडे तुकडे कर, मी धर्म बदलावणार नाही. आलं लक्षात? देहाचे तुकडे तुकडे कर, धर्म बदलावणार नाही. राग आला औरंगजेबाला. हातात सळया घेतल्या, घट्ट दात आवळले, संभाजी राजांच्या डोळ्यापुढे सळया नेल्या आणि 1, 2, 3 म्हणून खास केलं. संभाजी राजांच्या डोळ्यात सळया खुपसल्या. डोळ्यात सळया खुपसल्यानंतर महाराज डोळ्यांचे बुबुळे खाली लोंबले. इकडून सळया घातल्या, या बाजूने काढल्या. डोळ्यात सळया तशाच ठेवल्या. कमरेला हात घातला, तलवार काढली आणि पहिला वार संभाजी राजांच्या छातीवर केला. संभाजी राजांच्या छातीतून रक्त निघू लागलं, डोळ्यातून रक्त निघू लागलं. सर्व अंगाची आग आग होऊ लागली आणि सर्व अंगाची आग आग होत असताना मुखातून एकच वाक्य निघत होतं, हर हर महादेव, जय भवानी. मराठी रक्ताचा विजय असो, मराठी धर्माचा विजय असो, मराठी धर्माचा विजय असो, मराठी धर्माचा विजय असो. म्हणता 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 संभाजी राजांनी देह सोडला, धर्म बदलावला नाही. संभाजी राजाच्या देहाचे तुकडे तुकडे केले, बाबा धर्म बदलावला नाही. आपण 20-20 हजार धर्म बदलितो, आपल्याला लाज राहिली नाही. लाज काय बोलायचं? कोण म्हणतं चला माझ्या सोबत? असल मराठे 96 कुळीचे मराठे हिंदू मराठे धर्मांतर करून दुसऱ्या धर्मात गेलेले दाखवतो. महाराज आमचे सद्गुरू परम पूजनीय स्वामी नरेंद्र महाराज अशा घाण वातावरणामध्ये नरेंद्र महाराजांची निर्मिती झाली. नरेंद्र महाराज ज्ञानाचा सूर्य आहेत, अग्नीचा प्रकाश आहेत, हिंदू हृदय सम्राट आहेत, धर्म मार्तंड आहेत, धर्म प्रवर्तक आहेत, धर्माचार्य आहेत. त्या नरेंद्र महाराजांनी हिंदू धर्माच्या पाठीमागे लागलेल्या नालायक लोकांचा
पायांचा काटा मी कधी काढेल ही आश आपल्या अंतःकरणात बाळगून परदेश दौरा करून अरे हिंदू धर्माची पताका स्वामी विवेकानंदानंतर परदेशात भगवी पताका घेऊन हिंदू धर्माचं कार्य करणारा नरेंद्र या कलियुगाला मिळाला हे समाजाचं भाग्य आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज 3 लाख हिंदूंनी पैसे घेऊन ख्रिश्चन बनले होते. पैसे घेऊन ख्रिश्चन जे हिंदू पैसे घेऊन ख्रिश्चन बनलेले होते त्या प्रत्येक हिंदूची यादी तयार करून प्रत्येकाच्या घरात आमच्या नरेंद्र महाराजांनी शांतीदूत पाठवला आणि त्याला समजून सांगितलं तू 96 कोळी मराठा आहेत, महाराष्ट्रात जन्माला आला, ज्ञानोबा तुकोबाची भूमी आहे, संतांचा वारसा आहेत आणि एवढ्या मोठ्या धर्माचा त्याग करून इतर धर्माचा तू अनुयायी बनला. तुला लाज वाटली पाहिजे. माझ्या नरेंद्र स्वामींचा तुला आदेश आहेत. आम्ही धर्मासाठी शुद्धीकरण म्हणून यज्ञ करणार आहोत आणि त्या यज्ञाला तुला घरादारासह उपस्थित राहावं लागेल. जर आला तर तुला परत हिंदू बनवण्यात येईल आणि नाही झाला तर तुझ्या तोंडाला काळे लावून तुला या समाजातून बाहेर हुसकून देण्यात येईल. लाखो हिंदू एकत्र केलेत. वेदाच्या नियमानुसार मोठा यज्ञ केला आणि मोठा यज्ञ करून जे हिंदू ख्रिश्चन बनले होते त्याच हिंदूंना परत धर्माची दीक्षा देऊन त्यांचं शुद्धीकरण करून घेतलं. असा नरेंद्र या मृत्यूलोकात परत न भूतो न भविष्यते. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई मला माहिती 1:30 वाजला. मी काही उक्त घेईल नाही. तुम्ही जेवेल नाही मी काय जेवेल आज तुम्हाला म्हणायचंय का? मग हाताने टाळवा, हात टाळी वाजवा. आज तरी हात पाय 5 मिनिटात सेवा संपवतो. विठोबा रखुमाई महाराज तुकोबराय म्हणतात राजानो फक्त आपल्या अवगुणापायी धर्माचं वाटोळं झालेलं आहे. कलियुगामुळे नाही. कलियुगावर तुकोबरायांनी महाराज नाईलाजास्तव बाजू मांडून दिली. कलियुगावर नाईलाजास्तव म्हटलेले तुकोबराया. पण महाराज तुमच्या आमच्यामुळे धर्माचं वाटोळं होऊ राहिलो. गळ्यात माळ घाला, कपाळाला गंध लावा, मुखात रामकृष्ण हरीचं चिंतन करा, ज्ञानोबा तुकोबाचं भजन करा. सकाळी आंघोळ झाली ना हो मी तुम्हाला सांगतो ज्याचे आई बाप जिवंत आहे त्यानं काय दगडाच्या देवाचं दर्शन घ्यायची गरज नाही. बरोबर आहे की नाही? सकाळी आंघोळ केली ना तुझ्या आई जवळ जा, तिच्या डोक्यावर हात फिरव, तिचा मुका घे, तिच्या पायाची माती कपाळाला लाव आणि आईला सांग आई येतो ग मी. आलं लक्षात? ती बाई आशीर्वाद देईल. बा आयुष्यमान भव, ऐश्वर्यवान भव, विजयी भव. जा जा तुला धन मान बलाची वृद्धी होऊ दे. आणि ज्यावेळेस असा आशीर्वाद आई देते ना त्या आईपासून त्या आशीर्वादापासून देव काय देवाचा बाप सुद्धा त्या आशीर्वादापासून परावृत्त करू शकत नाही. एवढा अधिकार आईचा आहे महाराज. म्हणून आईस देव माना वंदा गुरुजनांना. म्हणून कलियुगात आई बाप धर्म आहेत. अरे लक्षात? आमच्यासारख्या बुवांचं दर्शन घेऊन तुम्हाला जर वाटत असेल घर सुधरल, शक्यच नाही. आमचे काय आम्ही ढुंगाचं सोडलं डोक्याला गुंडळ नाही.
आमचं कलियुगाची करावे कीर्तन आम्हाला नोटा भेटत आहे. आम्ही कुठं फुकट. मी 2 तास बोललो म्हणजे मी काहीतरी येणारच ना. मी का तसं जाणार आहे का? बरोबर आहे का नाही? एवढं जीव तोडून सांगितलं बाबा 2 तास, याच्यात माझं काय घेते? मला काय, मी 2 तास गावलो, माझं मानधन मला मिळणार आहे. तुम्हाला ऐकायचं तर ऐका, नाही तर हातपाय धुवून पाठच सोडून द्या, गरज काय ना. पण एक तुम्हाला सांगतो, निंदा होईल. मी बोलत नाही, कारण ब्राह्मणाची जर निंदा केली तर गुवाहाटीचं पातक मुखाला लागतं. ब्राह्मण भूतलावरचा संत आहे, ब्राह्मण भूतलावरचा देव आहे. भूदेव संतासी सदा नमावी. आलं लक्षात? पण तुकोबरायांचं मत आहे म्हणून सांगतो बरं का. तुकाराम महाराज म्हणतात, विसरले राम नाम, विसरले तया थोर झाली हानी, विसरले राम नाम. महाराज म्हणतात ब्राह्मण म्हणती 2-2, ब्राह्मण 2-2 म्हणतात. आलं लक्षात? पुढं महाराज म्हणतात शिवू नये ती निळी, निळी निळी शिवू नये. आता निळी शब्दाचा अर्थ लय गण आहे, मी सांगत नाही. थोडक्यात तुम्हाला सांगतो, सफेद कपड्याला जी निळ वापरतात ना, त्या निळीला शिवू नये. शिवू नये ती निळी, तिला स्पर्श सुद्धा करू नये. ती निळ कशी तयार होते, कशी काय, तिला कसं बनवलं जातात हे मी तुम्हाला सांगत नाही. सफेद सफेद शर्ट, सफेद पॅन्ट, सफेद टोपी, सफेद धोतर, सर्व पेहराव जर सफेद असला तर आपल्या शरीराची शुद्धीकरण होत चालतं. आलं लक्षात? आपल्या ठिकाणचे दोष जातात. कपड्याला निळ कधी चढवू नये. सफेद वस्त्र परिधान करावं, सफेद स्वच्छ. आलं लक्षात? दिवसाआड धुवावं, स्वच्छ वस्त्र परिधान करावं. शिवू नये ती निळी. तुकोबराय म्हणतात वस्त्र पांघरती काळी. काळं वस्त्र अंगावर कधीच घेऊ नये. पण आपण काळ्या, आता तर आपल्या कॉलेजच्या मुली बघा ना, जांभळे इथपर्यंत सदरीन काळ्या पॅन्टी, इथून इथपर्यंत फिट. हे इंग्लंडचे संस्कार, इंग्लंडनं आपल्याकडे पाठवले आणि आपले संस्कार ते ना तिकडे नेले. आलं लक्षात? महाराज म्हणतात शिव, मी अजून 1 तास सोडणारच नाही, तुम्ही काही म्हणा. अच्छा, हा तुम्हाला सांगतो मी ना, आता किती वाजले? 1:30 ना, 2:30 वाजवणारच. काय होईल ते होईल. विठ्ठला 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 विठ्ठला. महाराज म्हणतात शिवू नये ती निळी, वस्त्र पांघरती काळी. आणि तुकोबराय म्हणतात तुका म्हणे वृत्ती. तुका म्हणे वृत्ती. वृत्ती, वृत्ती म्हणजे काय? आपल्या ठिकाणी असलेले गुण अवगुण, याला वृत्ती म्हटलेलं आहे. तुका म्हणे वृत्ती. सांडोनिया, चांगली वृत्ती सांडून देतात. सांडोनिया गदा. गदा म्हणजे बळच भांडण घेणे, कोणाच्या कुशीला बोट लावणे, गोड बोलून गरम पाण्यानं घर, गार पाण्यानं घर जाणे. सांडोनिया गदा मागत जाती. महाराज म्हणतात विसरले राम नाम, ब्राह्मण म्हणती धोम धोम. महाराज थांबतो मी या ठिकाणी. आमच्याकडं, आमच्या गावात, आमच्या गावचं नाव सत्यगाव आहे. सत्यगाव नावासारखंच गाव आहे. आमच्याकडं आत्ता अलीकडे आमच्या ग्रामपंचायतीने महाराज, सरपंच सुद्धा आमचा हरिभक्त परायण आहे, त्यांनी गावात मोहीम ऐकली. उघड्यावर शौचाला जो बसतो त्याला 500 रुपये दंड आणि देवळा आणून 1 वाहन आणायची. कवडी कवडी माया जोडी लाखो करोडो मोठी, मगर चिठ्ठी आई म्हणजे की तो फट गया लंगोटी. अरे एवढं कमावला हरामखोर, ते आपल्या डुगवला हात मारतात बरं का. बघ तुला अंगठा दाखवून राहिली,
त्या टायमाला आपल्याला राग येतो, मारायला होतो आपण, पण आपल्या दंडाला साखळ्या बांधल्या राहतात, ते पळून देते नाही आपल्याला. हे यम तरी मोकळे सोडते, पण ते सोडते नाही, ते पक्क धरेल राहतो. बाबा काय सांगायचं तुम्हाला. आणि मग आपल्या अंगठ्यानं पाणी होत झालं, सारे तोंड पाहत्या, आपल्या कपाळाला 1 रुपया चिटकीत आहे. किती? 1चा ठोकळा, 2 रुपये सुद्धा नाही, एवढा घे निघ. बरोबर का नाही? किती टाटा बिर्लाची अवलाद मिली, कोणा 1000ची नोट चिटकवली का इथून ते इथपर्यंत कपाळ भरून. रुपया घे, याच्यात परवडलं तर हा मन, नाही तर जाय तो पांढर करा. किती? 1 रुपया डोक्याला चिटकवले, आपल्याला राग येतो महाराज. आणि 2 डोळ्यावर 2 खोबऱ्याच्या वाटा ठेवतो. ठेवत आहे का नाही? तुमच्याकडे ठेवत आहे का? आमच्याकडे ठेवत आहे. खोबऱ्याच्या वाट्या काबर ठेवत आहे माहितीये तुम्हाला? येणं माग परत फिरून पाहू नये म्हणून. त्या खोबऱ्याच्या वाट्या ठेवल्या, वरून लगेच डवळं कापड, त्याच्यावर गुलाल, वरून तूप टाकी द्या. तूप टाकलं, किती तूप? 1 किलो. लय श्रीमंत असेल तर 1.5 किलो, लय झालं 2 किलो. 2 किलो तुपात पेटला तर बरा, नाही तर राखेलचा ड्रम तयार. आणि राखेल मारायला लागले तर मग यम आपल्याला सांगतो, त्या बाई तुझ्यावर राखेल मारत, मग आपल्याला लय तळतळ होती महाराज. आता आपल्याला पेटून दिलं का लोक घराकडे टिकतात आणि आपल्याला हुसकवलं जातं. मी बापू साहेबांची सूत्री सांगतो बरं का तुम्हाला. बापूबा साहेब पोकळ्यांची सूत्री नीट लक्षात घ्या, तुमची आमची सुद्धा. यांचं वर्ष श्राद्ध झालं, आपलं गावच वांदीवर राहणार दमकारात. कारण आपण जेवढे यंगरट त्याच्या चौपट आपले पोरं यंगरटे. तुम्हाला सांगतो, मग आपल्याला यम पुढं नेतात, लोक घराकडे जातात आणि तेवढे 10 दिवस यम लोक त्यांच्या यम कस्टडीत टाकतात आणि देण येईल तेव्हा पिसवतात आपल्याला. असं पिशी काढी द्या, काय सांगायचं तुम्हाला. हा, अग्निखांब आहेत, मोठमोठे सरोवर आहेत, हिंसक प्राण्याच्या मुखात देतात, लय बेकार काम. असं वाजी ते आपल्याला पिशी 10 दिवस म्हणजे एकदम अगदी हातच धुवून घेते ते आपल्यावर. पाहिजे तेवढं पिसवतात. मग 10व्या दिवशी इकडे बामण आणला, पिंड पाडला, पिंडाला कावळा शिवला का मग त्याचं चार्जशीट मंजूर होतं, मग त्याला कोर्टात पाठवलं. काय राव तुम्ही हसू राहिले, मी काही जोक सांगतो तुला. खरंच चार्जशीट मंजूर होतं. मग त्याचं डाव कावळा शिवला का त्याचं चार्जशीट मंजूर होतं, त्याला कोर्टात पाठवतात. कोर्टात कोणत्या? कोपरगावच्या यमधर्माच्या. हा, यमधर्माच्या कोर्टात नेलं का वर कोर्ट बसलं राहतं, दुसऱ्या बाजूला चित्रगुप्त असतो, एका बाजूला आपल्याला उभं करतात आणि आपल्या पाठीमागे यमदांडा येऊन उभा राहतो, जबान पलटू नये म्हणून. मग चित्रगुप्ता 10 मिनिटाच्या आत सांगतो. 100 वर्ष आपण काय काराकीर्द केली ना, ती 10 मिनिटाच्या आत चित्रगुप्ता सांगून देतो. कोणाला? धर्माला. मग धर्मराजा आपल्याला म्हणतो, अरे अरे अरे, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आमा. अरे स्वर्गीच्या अमरांनी हा देह मागितला, त्यांना तो देह दिला नाही आणि तो देह तुला दिला आणि त्या देहाचा तू असा वापर केला. आता मात्र तुला शासन घडल्याशिवाय दिल्याशिवाय पर्याय नाही. मग ते ना एका तारखेत ते कोर्ट काही निकाल देत नाही महाराज. हेही कोर्ट एका तारखेत निकाल देत नाही ना. हा, इकडे 5-10 वर्ष लागत निकालाला, बरोबर की नाही? तिकडे 1 वर्षाच्या आत निकाल भेटतो. 13व्या दिवशी कोर्टात हजर केलं की मग ते महिन्याला आपल्याला तारखा देते वर, आणि त्या तारखेला आपण इकडे खाली निवड द्यायचा आणि त्याच्या नावाचं पाणी सोडायचं, बरोबर आहे का नाही? आणि मग त्याला तिकडे कोर्टात हजर करायचं. मग अशा सारख्या 12 महिने तारखी चालू राहत्या. 12 महिने तारखी चालल्या म्हणजे 12वी तारीख म्हणजे वर्ष श्राद्ध. 12व्या तारखेला महाराज धर्मराजा या जीवाच्या कर्मधर्म संयोगाने या जीवाबद्दल न्याय करतो. म्हणून आज बापू साहेबांचा न्याय आहे. म्हणून पोकळे परिवार जमलेला नातेवाईक इष्टमित्र सत्संगातून मी देवाकडे एकच मागणं मागतो की देवा, या जीवाला एक तर मोक्ष प्रदान होते, नसलच मोक्ष मिळत तर या जीवाच्या कर्मधर्म संयोगाने या जीवाला योग्य सद्गती प्राप्त करून दे. या पोकळे परिवाराला भरभरावून आयुष्य वृद्धी सुख दे. आलं लक्षात? आणि यांचा असाच यांच्याकडून धर्माचं कार्य घडू दे, एवढं मागणं मागतो. या ठिकाणी थांबतो. सर्वांना सप्रेम जय हरी. ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव तुकाराम.